ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण जी चर्चा केली त्यावरून एक लक्षात आलं की बऱ्याचदा आता पाया जो कच्चा राहतोय त्यामुळे मुलांना पुढच्या शिक्षणामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात. माझा पुढचा प्रश्न असा होता की मराठी आणि इंग्रजी ह्या ज्या शिक्षण पद्धती आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणामध्ये अडचणी येतात का? मराठी आणि इंग्रजी प्राथमिक शाळेपासून काही विद्यार्थी मातृभाषेमध्ये शिकतात, मराठीमध्ये शिकतात. काही विद्यार्थी इंग्रजी शाळांमधून शिकतात आणि आम्हाला असं आढळून येतं की इंग्रजी शाळांमधून शिकलेले जे विद्यार्थी आहेत, चांगल्या इंग्रजी शाळांमधून अर्थातच, त्यांना काही विषय समजणे, टर्मिनॉलॉजी आधी माहीत असती, त्यांना थोडं सोपं जातं. आणि मराठी आणि किंवा मातृभाषेतून शिकणारे विद्यार्थी आम्हाला असं आढळून येतं की गणितामध्ये हे विद्यार्थी चांगले असतात, कॉन्सेप्ट गणिताचे त्यांचे चांगले असतात. यामध्ये दोन बाजू आहेत. एक सरळ सरळ असं वाटतं की मातृभाषेतून म्हणजे याला मान्यता मिळाली आहे आंतरराष्ट्रीय सायंटिफिक लेवलला की मातृभाषेतून जर तुम्ही शिकलात तर तुमची आकलन क्षमता म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल आणि जास्त चांगल्या पद्धतीने समजलं तर अर्थातच तुम्ही त्या विषयाच्या जास्त खोलात जाऊ शकता आणि तो विषय अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकता आणि समजू शकता. परंतु रिसेंटली एक फाइंडिंग अशी आली आहे की लहान मुलं जी असतात ती वयाच्या 5 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंत ते बऱ्याच भाषा शिकू शकतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तर अभियांत्रिकीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण बोलूया तेव्हा आपल्या एक लक्षात येईल की अभियांत्रिकीमध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे विषय आहेत आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या निगडीत जे नॉलेज आहे, जे ज्ञानभंडार आहे ते सगळं इंग्रजी भाषेमध्ये आहे. आणि इंग्रजी भाषेमधलं हे ज्ञानभंडार आम्हाला जर खऱ्या अर्थाने आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल किंवा आमच्या विद्यार्थ्यांना ते समजून घ्यायचं असेल आणि पुढे त्या एरियामध्ये त्यांना कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल अभ्यास करून, तर अर्थातच इंग्रजी भाषेला पर्याय हा नाही आहे. आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच जर इंग्रजी भाषेतही शिकवलं गेलं तर ते जास्त चांगलं ठरतं असं आमचा अनुभव देखील आहे आणि त्याची गरज आहे. पण तिथे जो प्रॉब्लेम आम्हाला दिसतो, जो मी तुम्हाला आत्ता सांगितला की विद्यार्थी थोडेसे गणितामध्ये कच्चे असतात वगैरे, हा जनरल एक ऑब्झर्वेशन आहे. याच्यामधलं कितपत म्हणजे याला आम्ही काही कन्फर्मेटिव्ह स्टडीचा आउटकम म्हणून याच्याकडे पाहत नाही. पण मुळात प्रश्न असा आहे की इंग्रजी भाषा शिकवताना प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळांमध्ये किंवा इव्हन त्यानंतरही कशा पद्धतीने शिकवलं जातं आणि ते शिकवण्याचा दर्जा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण इंग्रजी शिकवणं, इंग्रजी मॅन्डेटरी करणं किंवा इंग्रजी प्राथमिकपासून शिकवणं हा एक भाग झाला. ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचं एक्झिक्युशन कसं होतं आहे आणि जर ते योग्य पद्धतीने शिकवलं जात नसेल तर मग अर्थातच क्वेश्चन मार्क आहे तिथे. बरोबर. सर, बऱ्याचदा पालकांना ही अपेक्षा असते मुलगा जेव्हा ग्रॅज्युएशन किंवा जी डिग्री असेल ती घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला लगेचच रोजगार उपलब्ध व्हावा असं पालकांना वाटत असतं आणि त्याचं बर्डन बऱ्याचदा मुलांवर पाहायला मिळतं. पण तुमच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण मिळणं गरजेचं आहे की त्या दृष्टीने रोजगार मिळणं गरजेचं आहे? कशाला महत्त्व तुम्ही देता? नाही, मी आधीच तुम्हाला सांगितलं की शिक्षणाचं ध्येय हे शिक्षण आहे. तिथे जनरेशन ऑफ नॉलेज हे महत्त्वाचं ध्येय आहे. आणि आता इंजिनिअरिंग अभियांत्रिकी प्रोग्रामबद्दल जर विचार केला शिक्षणाबद्दल तर हा प्रोफेशनल प्रोग्राम आहे. तर इथे असं अपेक्षित आहे की मी जे शिक्षण घेतो आहे ते शिक्षण घेऊन मला रिअल लाईफमधले किंवा सोसायटीमधले किंवा एखाद्या कंपनीमधले किंवा जे काय प्रॉब्लेम्स आहेत अभियांत्रिकीशी निगडीत त्या प्रॉब्लेम्सला, त्या प्रश्नांना उत्तरं मला देता आली पाहिजे, त्याची उत्तरं शोधता आली पाहिजे. जसं की एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर त्याला ऑटोमोबाईल असेल किंवा अजून काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिस्टम्स असतील, त्याच्यामध्ये उद्भवणारे प्रॉब्लेम्स असतील तर त्याला सोल्युशन देण्याची क्षमता, ती कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. तर ती क्षमता निर्माण होण्यासाठी अर्थातच एज्युकेशनला पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे चांगलं एज्युकेशन हे चांगला रोजगार निर्मिती करणार यामध्ये काही एक वाद नाही आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. आणि दुर्दैवाने आम्ही अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाहताना पालक, जसं तुम्ही आता म्हटलं, पालकांना वाटतं की विद्यार्थ्यांनी BE झाल्या किंवा त्याचं शिक्षण संपल्यानंतर त्याला लगेच नोकरी मिळावी. तर ह्या अपेक्षेत काही गैर नाही आहे. पण ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक स्वतःला काहीतरी पहिले बनायला लागेल. नुसती डिग्री घेऊन हे तुमचं साध्य होणार नाही. कारण तुम्ही नोकरी करणार आहात म्हणजे कुठेतरी तुम्ही मार्केटमध्ये व्हॅल्यू क्रिएट करण्याची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. तुम्ही ज्या कंपनीमध्ये नोकरी करणार आहात
किंवा स्वतःचा बिझनेस तुम्ही एक कंपनी सुरू करणार आहात किंवा अजून कुठल्या क्षेत्रामध्ये अभियांत्रिकीशी निगडीत जिथे तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे किंवा नोकरी मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की आम्ही जोपर्यंत व्हॅल्यू क्रिएट करत नाही आणि व्हॅल्यू देत नाही तोपर्यंत आम्हाला सोसायटी ॲक्सेप्ट करणार नाही. बरोबर. तर आम्हाला त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा जो प्रोग्राम आहे अभियांत्रिकीचा तो योग्य पद्धतीने केला पाहिजे. त्याच्यासाठी आमचं जे टीचिंग लर्निंग आहे, शिकण्याच्या पद्धती आहेत, या सगळ्या गोष्टींवर खूप काम करण्याची गरज आहे. इंडस्ट्री आणि अकॅडमिया यांना एकत्र येऊन ह्याच्यावर काम करण्याची गरज आहे. अर्थातच मी अकॅडमियाचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय, त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीने काय करावं हे सांगण्याच्या ऐवजी अकॅडमियाने काय करावं, तर आम्हाला जावं लागेल इंडस्ट्रीमध्ये, आम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करावी लागेल, आम्हाला लर्निंग बाय डुईंगवर जास्त भर द्यावा लागेल. कारण आमचा कोर्स हा वेगळा आहे, इंजिनिअरिंगचा कोर्स वेगळा आहे. इथे आम्हाला प्रॅक्टिकलवर जास्त भर द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना हात काळे करावे लागतील आणि विद्यार्थ्यांनी हात काळे केले, लॅबमध्ये एक्सपेरिमेंटेशन केलं आणि अर्थात दिवसातून 20-20 तास काम केलं, 18-18 तास काम केलं, तर ते तयार होतील. आणि ते तयार झाले तर मला वाटत नाही मग त्यांना जॉबसाठी कोणाकडे जायला लागेल. त्यांची गरज असेल समाजाला आणि त्यांची समाजाला गरज असेल तर अर्थातच ते थांबणार नाहीत कुठेच आणि दे विल रिअलाइज देअर ड्रीम्स. सर, मला आणखीन बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र कार्यक्रमात एक ब्रेकची वेळ झालेली आहे. आपण कुठे जाऊ नका, कार्यक्रमात घेते एक छोटासा ब्रेक.